माझे डोक्यावरचे केस गाजर गवत वाढावं तसे भराभरा वाढत होते. मांग माझ्या डोक्याला हात लावत नव्हते. महार सख्या माझा सखा होता. माझ्याहून तो 1-2 इंच मोठा होता. त्याचं नाव सखाराम होतं, पण लोक त्याला सख्याच म्हणत. सख्या अंगठाच्यापासूनही त्याचं हृदय सागरावानी विशाल होतं. तो मला तोंड भरून बोलायचा, हिताच्या 4 गोष्टी सांगायचा. मांगा महारांचे वाढलेले केस वारकावानी भारतपट्टीनं टराटरा भादरायचा. रविवारी त्यांनी माझं डोकं टक्करीचं हलगड भादरावं तसं भादरलं. मी भिक्खूवानी घरात आल्यावर आजी तिरस्कारानं भोवया चढवून म्हणली, दावल्या डोसकं कोणी भादरलं रे तुझं? तुझ्या मुसळदाण्यानं. माझ्या डोसक्याहून काय राहिलं आहे तुला? माझ्या केसात बुजबुज उवा झालते तेव्हा तू मऱ्या मामाला माझं डोसकं भादर म्हणून सांगलं होतीस काय? आव्हाने बिना मिठाचं पिठलं खाऊ. आजीचं आणि माणसाला यशाच्या शिखरावर बसवणाऱ्या शिक्षणाचं सापा मुंगसाचं वैर होतं. मी अभ्यासाला बसलो की तिचं छुपं पैत उचमळायचं. मी वाचताना, लिहिताना आणि मननचिंतन करताना तिच्या चापकावानी देहाला सोलापुरी झटके देत तिचं काम झटपटनी पटपट उरकायची. माझा वैऱ्यावानी हेवा मस्तर करायची. भांडणापरी साबोला बारा म्हणून मी तिच्यापुढे चकार शब्द नाही काढायचो. मुक्यावानी मूग गिळून आणि गुलामावाली फटकल मारून बसायचो. शाळेत मी रमलो होतो. शाळा माझी सखी आणि मी तिचा सखा बनलो होतो. मुदखेड शहरावाजा गाव असल्यानं त्याला बाटाबाटीच्या आणि शिवाशिवीच्या अजगरानं घेरलेलं नव्हतं. तिथं समतेची आणि ममतेची वागणूक मिळत होती. मला मुदखेड सोडावं वाटत नव्हतं. कंजाऱ्याची भगवी पालं उठावी तसं माझं अनपाणी उठलं म्हणून मी आजोळ सोडून पुन्हा बाटाबाटीनं बरबटलेल्या आणि लदबदलेल्या गावात पाय ठेवलो. इलाजच नव्हता म्हणून. हा म्हणता कामधंद्यात भंकस उन्हाळा वातेल्या म्हशीवानी पाय फेकत पसार झाला. गोऱ्यापान मुलीनं अंगणात सडा टाकावा तसा पाऊस पडत होता. 4-5 रोज त्याने असंच नाटक केलं. त्यानंतर त्याने भलताच कदर आणला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या धरल्या. एकच धांदल उडाली. प्रत्येक शेतकऱ्याला आपलं वावर पेरून झालं पाहिजे असं वाटत होतं. म्हणून तिफण्याला 5 रुपये रोज देत इथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळ्याचे काम नव्हे हे तुकाबाचं म्हणणं खरंच होतं. माझी शाळा 10-12 दिवसावर येऊन टेकली होती तेव्हा एकनाथराव घरी आला आणि म्हणला, पिरनाट तू 15 दी कोणाचं काम करू नको का कोणाच्या वावरात पाय ठेवू नको. आपल्या शिवारात बी टाकूनच दुसऱ्याच्या कामाला जाय. जेवून 5 रुपये रोज देतो. तुझ्यावानी ह्या गावात कोणच्याच मायच्या लालाला तिफन हाणता येत नाही. तुझं काम गोड असून त्यात खोड नाही म्हणून लोक तुझ्याकडे येतात. गावात दोघांना चांगली तिफन हाणता येते पण एकात एक खोड आहे. कोणची आणि कोणा थायची? पिरनाट त्याला चाड्या काढता येतात पण चाड्याचा पेच येत नाही. ज्याला चाड्याचा पेच येत नाही त्याला चांगली तिफन हाणता येत नाही. म्हणून तू उद्यापासून तिफणीवर राह. रावसाहेब तिफणीवर राहतो पण मला उचल पाहिजे जी. मी तुम्हाला 1 पै बी मागितलं नसतो. पोराची शाळा जवळ आली म्हणून मागालाव जी. किती वातात जी 15 रोजचे गंडे? काय पाऊणशे वाताल घेऊन जाय. बापू वाड्यात जाऊन पैसे आणून माईच्या हवाली केला. बापू अव्वल दर्जाचा कलावंत असल्यामुळं रोज काम मिळायचं त्याला. तो कामाच्या मागं धावत नव्हता, काम त्याच्या मागं लागत होतं. म्हणून तो राजा आम्हाला सुखासमाधानानं भरवत होता. आम्ही कष्टकरी इमानदारीनं रावांच्या काळीत घाम गाळत तर काही आगंतुक कोळ्यावाने दिवसाकडं बघत. धर्तरीला ओप देणाऱ्या सोन्याच्या गोळ्याला कष्टकरी बेंबीच्या देठापासनं शिव्या हसडत, जाय की र मर बापू, उगाच मदड बैलावाने पाय मोजीत चल्लाच चलवा द्या. कामाला मेलो आणि खायला आलो असं त्याचं समीकरण होतं. म्हणून त्यांना वाटचं कुत्रं बी हुंगत नव्हतं. म्हणून ते कोरकुटका खाऊन त्यांच्या बायकांच्या डोंबल्यातले ओवा बघत घरी बसत. तिफणे काम जेव्हा आलं की बैलांना मुळक्या मारून त्यांना जेर जेर करत. त्यामुळे त्यांच्या मांड्यांना चाळणीवानी बारीक बारीक भोकं पडत. पायात काटा घुसल्यावर माणूस तणकन उडावा तसं बैल मुळकीमुळं तणकन उडत. ते हल्ले की तासं वाकडे येत. तासं डोंगरातल्या पाऊलवाटेवानी नागमोडी दिसत. तसं नागमोडी झाले की तिफणे बैलांना माय बहिणीवरनं शिव्या हसडत, तुझ्या माईला मांगानं हाणलं, बेगी बेगी चल की बेमारी आल्यावानी करालास.
बापू बैलांना कमरेच्या खालच्या शिव्या हासडत नव्हता का त्यांना मोळक्या मारत नव्हता. तोंड भरून माणसाला बोलावं तसं बोलत होता. चला र बापू चला, थोडंसं वावर राहिले र, चला राजे हो चला, असं म्हणून त्यानं तिफन थांबवायचा. बैलाचं मन लावून अंगच वळायचा, त्यांच्या देहाचा खरारा करायचा, त्यांच्या गुबगुबीत भुजा खाजवायचा, त्यांच्या मावसल लोळ्यावर प्रेमानं हात फिरवायचा, जू वर करून त्यांच्या घट्टे पडलेल्या गर्दनीत ताकदीनं माळायचा, त्यांच्या भव्य मस्तकावर जिवाळ्यानं 4-5 थपथप थापा मारायचा. मग कासरा हातात घेऊन उजवा हात रोमण्यावर ठेवून तिफन हाकायचा. बैल न हाकता न डोलता पटापटा पाय उचलायचे, म्हणून तासं दोरीवानी सरळ निघायचे. 24 तासाचं काम 8 तासात करायचे. कासराभर दिवस असताना बापू तिफन सोडायचा, पुन्हा बैलाची रगडून रगडून मालिश करायचा. त्यामुळं त्यांचा दिवसभर काम केलेला शेणभाग उतरायचा. मग रावाच्या गोठ्यात आणून त्यांना स्नेहपूर्वक बांधायचा. लगे त्यांच्यापुढं गोळीकुटाराचं डालगं ठेवायचा. बैल गोळीकुटार माणूस बुंदी खावा तसं पोटात टाकायचे. गोळीकुटार संपलं का बापू गवताच्या वाळलेल्या पेंड्या त्यांच्या पुढं टाकायचा. मुक्या जीवांची सेवा करून बापू रावाच्या घरची भाकरबाजी घेऊन घरी यायचा. तिचा फडशा पाडून बाजावर पाडायचा. गुहेत सिंह गुरगुरावा तसा बिनफिकीर घोरायचा आणि पूर्ण झोप घेऊन सकाळी ताजा तावाना व्हायचा. रोज रावाचं काम इमानदारीनं हातावेगळा करायचा. चिमणा पिल्ल्यांना भरवावा तसा आम्हाला भरवायचा. राव मांगांची खोटी, पण त्यांना पचेल आणि रुचेल, त्यांच्या गळी उतरेल अशी स्तुती करायचे. पण बापू त्यांच्या खोट्या स्तुतीपासनं कैक योजना दूर असायचा. मांगांच्या डोक्यात अज्ञानी राखेचा ढीग असल्यामुळं रावांच्या स्तुतीला बळी पडायचे. कोथळावानी फुगायचे, फुगून डोलायचे आणि चाबी भरली की खेळणं पाळावं तसं मांग पळू पळू आणि धावू धावू रावाची कामं सारलं करायचे. राव थोडं बाजूला सारला का हात आवरायचे. बापूचं काम मात्र सारखंच, राव असो की नसो, म्हणून काम रोज मिळायचं त्याला. बापू तिफन डोका ठिकाणावर ठेवून हाकायचा. माय बी पेरायची. दिवस माळाआड झाला की घरी येऊन भाकरबाजी करायची. कोंबडी पिल्ल्यांना भरवावी तसं आम्हाला भरवायची. मग आम्ही सप्तरंगी वाकळीत गडप व्हायचो. पेरणी 15 दिवस रंगात चालायची. 8-10 दिवसांनी नवरीच्या पैठणीसारखी धरणी माय हिरवीगार दिसायची. त्यामुळं ती आनंदानं डुलायची. पेरणी संपली की माय रावणीच्या साळी आणि जवा तिकडं माथ्यावर येईपर्यंत कांडायची. खडबडीतून साळीतून उंदराच्या दातावानी तांदूळ काढायची. माय काढणं सडणं जीव मुठीत घेऊन करायची. जीव नाकात आला का धरणीवर आडवं व्हायची. तांबडं फुटलं का गहू तांदूळ आणि कण्या टोपल्यात भरून रावाच्या वाड्यात जायची. त्या माल घ्यायच्या. कण्या माईच्या टोपल्यात टाकायच्या. मग तिनं कण्या घेऊन हसत घरी यायची आणि लगेच जात्यावर बसून कण्या गाणं गात दळायची. पड र पावसा माझं माहेर धरून अन कुणबी निघाले पेरून. पड र पावसा गरजू राती अन अर्जुनाचे बैल शेती. पड र पावसा गरजू मेघा अन अर्जुनाला पेरू लागा. मग दळणं झालं की माय पीठ मळून गरम आणि नरम ओठानी खाव्यात अशा चपात्या करून आम्हाला द्यायची. मला मात्र पर्वणी वाटायची. अधूनमधून कणकीचा भात करायची. गुळीवर बैल पाडावे तसं मी भातावर तुटून पाडायचो आणि क्षणात त्याचा फडशा पाडायचो. माय दिवसाची रात आणि रातीचा दिवस करून बापूला हातभार लावायची, म्हणून त्याची हिंमत गगनाला जाऊन भेटायची. त्यामुळं बापू वाघावाने डुरू करायचा. जे मिळेल ते काम करून पैसे थेला मायाच्या हवाली करून मोकळा व्हायचा. मी पैसे मागलो की तुला कशाला पैसे पाहिजे असं ठासून बोलायचा, म्हणून मी मायला संतापून हातवारे करत चांगला खडसावलो. माय तू लोक धार्जिनी आहे. चांगले तांदूळ आणि गहू रावांच्या माड्यावर घालतोस, कण्या आपल्यासाठी ठेवतोस, जात्यावर गळा काढून गाणं गात कण्या दळतोस, पीठ चाळून त्याईला देतोस आणि कळण्या कोंड्याच्या भाकरी करून माझ्यापुढं ठेवतोस. चांगल्या पिठाच्या भाकरी करून का नाही देत मला? माझं पोरकट म्हणणं मायला अजिबात पटलं नाही. मान हलवत समजावत हळहळ करत म्हणली, दौलत
त्याईचा मालटाल आहे म्हणून ते लोक चांगल्या पिठाच्या भाकरी खात्यात. घाम गाळून जे मिळेल ते आपलं, कोणाचं फुकटाचं खाऊ नवं. पायलीभर दाणे जात्यातून काढले तर पावशेर दाणे पदरात पडतात. पीठ जर कमी भरलं तर रावाच्या रावणी दळण दळायला देतील का? नाही ना. म्हणून माणसानं लोकाईच्या धनाची आणि सोन्याची हाव करू नवं. हाव हाव आणि देवा मला पाव अशानं देव पावते काय? नाही. खोटं आणि त्याच्या पदरात गोटं म्हणून खोटं काम करू नवं. आकृतीचं कोणाचं खाऊ नवं की घेऊ नवं. आकृतीचं तूप बी जाते, तेल बी जाते आणि त्याचं करून खायचं भगोनं बी जाते. त्याचा आज नाही तर उद्या खाना खराब होते. असं ओबडधोबड बोल माय बोलायची, मला 4 हिताच्या गोष्टी सांगायची, रक्ताचं पाणी करून दळायची. साळी जवा कांडून कुटून रावाच्या रावणीच्या हवाली करायची. म्हणून आमचं पोट अर्ध निर्ध भरायचं. मायनं दळलेलं पीठ, कांडलेले तांदूळ आणि गहू रावांना चालायचं. ते त्याचं देवदेवतांना निवत चढवत, भात आणि चपात्या मिटक्या मारू मारू घशाड करत. सेंदूर माखलेल्या मूर्तीवर आणि मळक्या देहावर मांगाची सावली जरी पडली तरी त्यांचे देव बाटत चांगलेच वेटाळत. तेव्हा खेड्यात गिरण्या नव्हत्या म्हणून मायनं दळलेलं पीठ त्यांना चालायचं. बापू हातात काळीज घेऊन रावांच्या काळीत घाम गाळून त्याचे पांढरे हाडं काळे करायचा. आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचं मंगल आयुष्य चंदनावाने झिजवायचा. मी मात्र त्याच्या उलट करत होतो. त्याच्या जीवाभोवती पारधी फास लावत होतो. वार शनिवार होता. त्या रोजी जक्या गावातनं पळत आणि धापशा देत माझ्या घरी आला आणि म्हणला, दौलत माईच्यानं रस साधलं. काय झालं? नागनाथराव आज भोईमुग प्यारलाय. आपण दोघं 2-3 कासरे दिवस असताना आडसाडावरच्या बेबीवर पांगोळावानी जाऊन बसोत. कासराभर दिवस उरला का आवतं सुटत्यात. सालगडी घरची वाट धरले का आपण झाडावरून उतरून तासातले सोले उंदरावानी उकरून पोडवर खाऊ ढेकर देऊ, मग पुन्हा फर फर करून चिरगुटात बांधून ठेवू. खरं का खोटं दावल्या? खरं आहे म्हणलो तोंडातलं पाणी गिळत. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघं नाग्याच्या शेताकडं रावांच्या पोरावानी बोलत निघालो आणि त्याच्या आबाळाच्या हिरव्या छतावानी बेबीवर जाऊन रानबोक्यावानी बसलो निवांत. कासराभर दिवस असताना वावर पेरून झालं. बैल दिवसभर कष्टून गळ्यातली घुंगरं वाजवत घरचा रस्ता धरले. आम्ही दोघं हळूच रानबोक्या उतरल्यावाने उतरलो. पाखरं दाणे टिपावे तसं तासातले शेंगदाणे उकरून तोंडात टाकायला लागलो. खाऊन मन आणि पोट भरलं तेव्हा आम्ही शेंगदाणे उकरून चिरगोटात टाकायला लागलो. 1.5 पाव शेंगदाणे जमा झाले असतील तेव्हा दिवस चक्रवाने फिरत गडप झाला. बेळातून नागराज निघावा तसा नाग्या घरनं शेतात आला. साधूला समाधी लागावी तसं आम्ही स्वतःला विसरलो होतो. तो मांजर पावलाने आला. आमच्या मोळावानी वाढलेले केस घोड्याचा आयाळ धरल्यावानी धरला. येडके टक्कर खेळावे तसं त्याने आमचे केस धरून डोक्यावर डोकं आदळत होता. सिस्माच्या खोडावर कुऱ्हाड पाडावी तसा खटा खटा आवाज येत होता. मोहक वातावरण बंगलं, बेसूर वाटायला लागलं. अर्धा तास होऊन गेला तरी तो काळाचा काळ आणि कर्दन काळ काही केल्या सोडत नव्हता. जक्याचं हलगटावानी कणकर डोकं माझ्या डोक्यावर आदळलं की मेंदू सागरी लाटावानी हेलकावत होता. डोळ्यात पाणी पाय ताणून उभं होतं. जेव्हा आमची सहनशक्ती संपली तेव्हा डोळ्यातलं पाणी गालाव आलं आणि तेव्हा वेड्यावाने नाग्या झोडपायला लागला. आमचं रडणं वाढलं. नाग्याच्या हातात 4 पदरी वाळवंटी कासरा होता. खाकीवाला आरोपीला झोडपावा तसं त्याने आम्हाला कासऱ्याने नरम केलं. आमचं कासरी मारामुळं अंग फुटलं म्हणून त्याने जोडपणं थांबवलं. तेव्हा त्याने आमचे वाळलेले केस धरून मुद्देमाला सकट राजवाड्यात आणलं. काम करून थकून भाकून बाबू अंगणात बाज टाकून तिच्यावर धान्य शेड बसावा तसं बसून गाणं म्हणत होता. वनवा भडकावा तसा नाग्या भडकला. शिव्या हसडायला लागला. म्हणला, पिऱ्या, अवकाळी महिन्यातलं तुझं हे दुष्काळी पोर माझ्या शेताचा खाना खराब करून टाकला. जक्क्यानं तुझ्या पुत्यानं 3 एकरातले सोले पाखरं उकरून खाल्ल्यावानी खाल्ले, चिरगोटात बांधून ठेवले. मुद्दे माला सहित गुद्दे मारत मी या चोराईला धरून आणला हो. कसं करू सांग? पुरू का कापून वाटे घालू? बेगीनं बोल. वादळानं वृक्ष थरारावा तसा बापू रागानं थरारला.
मुसमुंगरीच्या लाल फळावाने डोळे लाल केला. धोत्राचा पालव कमरेत कोचून वीज गरजल्यावाने गरजला. रावसाहेब याचे कापून वाटे घालून मोकाट कुत्र्यापुढे टाकायची. बकऱ्यावाने माजलंय जी. यानं माझं काळं तोंड केलं जी. यानं माझ्या मुळाला येळा लावला जी. वाडाळ कुठलं. पिर्या, तुझं तोंड काळं झालं तर पुसून नाही तर धुवून घे. माझं वावर भरून दे. 200 रुपयाचं मागा मोलाचं बी घेऊन मी वावरात टाकलो होतो. 100 रुपये दंड दे, नाही तर तुझ्या कार्ट्याला झाडाला बांधून पडाल पडाल चापकानं मारतो. बोल, कशात राजी आहेस? एकनाथरावाकडनं बापूनं शाळेसाठी 500 रुपये उचल घेतला होता. माय पैरणीचे पैसे मागं टाकले होते. असे एकूण 100 रुपये बापूनं नाग्याच्या हातावर ठेवला. त्यानं मान हलवत पैसे बगल खिशात ठेवून एक शिवी पासलीन पाडला. सांभाळता येत नसेल तर कार्ट्याची मसोबा पुढं कंदुरी कर. या मांगशिवीमुळं उन्हानं फुरफुडा तापावा तशी माय गरम झाली. घरातनं बाहेर आली. वाघीण गुरगुरावी तशी गुरगुरत शिव्या हसडायला लागली. नाग्या, तुझं तोंड रक्तात बुडवलं. यापुढे एक शब्द बोलला तर तुझं फाटक्यात चपलीनं तुटकं तोंड फुटकं करेन तर नावाची मांगीन होईन. आमचे निडळीच्या घामाचे गंडे तुला दिवसाला नाही तर 20व्याला उदे. तुझं जळकं तोंड कोंडात टाकून रंगवलं वय मांगुड्याच्या बाहेर. बापू धोत्राचा पालव कमरत खोचत मायेच्या अंगावर धावला आणि शिवेचे बरसात करायला लागला. अगं, आपलंच आहे गांडू, त्याच्याशी कशाला भांडू? चूक त्याची नाही, चूक आपल्या हिजड्याची आहे. चिपडं चोराचा बाप निघते पुढं. निघू दे माझ्या बापाचं काय चाललंय. मायचं अकराळ विकराळ रूप बघून नाग्या नांगी टाकून 100 रुपये घेऊन लक्ष्या मांगाच्या घरी दत्त म्हणून उभा राहिला. 1000 हात पकडीवर हात ठेवून म्हणला, लक्ष्या, जक्क्यानं माझ्या वावरातले सोले येचून खाल्लाय. मी पिर्याकडनं 100 रुपये दंड वसूल केला हो. तू बी दे, नाही तर माझ्या घरी 1 महिना मुशारा कर, तर मी गप बसणार. तो म्हणला, रावसाहेब, विसावा सोडायला माझ्याजवळ 5 भोकाचे खडकून आहे. झडत पडत तुमच्या घरी मुशारा करतो, एक बार मला माफ करा. असं गयावया करून जक्क्याचा बाप लक्ष्या रावाच्या पायावर त्याचा अवघा देह झोकून घेतला. पडून हायाच घातला. रावानं रामराम म्हणून राजवाड्यातनं पाय काढला. बापू म्हणला, आपलं कार्ट वाकडं तू वाकडं त्याला का बोलली? 100 रुपये म्हणजे माझ्या केसाचा मळ. जाऊ दे, हळहळान वळवळ करू नको. हे आपल्या हिशेचे नव्हते म्हणून गेले म्हणायचं. काशीनाथराव काशीचा बैमान माणूस होता. त्यांनी माझी 10 रोजाची मजुरी बुडवला होता. मी त्याला कल्पून सराब देतो. तनाचं घर जळालं आणि हेंदान बुडालं. त्याला एक वकटं कार्ट होतं, त्याला भलती हाव. वाटत शेणाचा पावटा जरी दिसला तरी तो हातावर घेऊन घरी येत होता. गोठणावरच्या गावऱ्या जमा करून शेतात टाकत होता. आपलं तिळी बरवी देत नव्हता. लोकाचं वळ भर घेत होता. असा हा अप्पलपोट्या आणि शेण लोट्या पूत आणि म्हशीचा मूत होता. त्याच मळ्यात वरक्यानं आणि पानसरानं शेकारलेलं झोपडं काही दिवसापासून छातीवर करून उभं होतं. त्या गार सावलीत दोघं बापले कुत्रे मांसकडं खाऊन सूज झोपल्यावाने गुर्रत निजले होते. सुगीचे धावपळीचे दिवस. बैल हेळ्याच्या झाडाखाली बसून मलिदा खाल्ल्यावाने बाटूक खात होते. पुढून झोपड्याला कावान कशी आग लागली ते बी त्याला ठावं नाही. दोघाच्या देहाची राख रांगोळी झाली. हाळकोजी माळकोजी जमले आणि हाय हाय मायमाय करायला लागले. कौसाल कोंडे आणि माणसं धुंडली. डफावर हात पडल्यावानी ऊर बडवून घे. डोळ्यातलं पाणी गाळीत होती. माझ्या नावानं पित्र वाढत होती. जाऊ दे, काशावानी या नाग्याचं बी होईन. एवढं बोलून हळहळून विचलित झालेला बापू शांत झाला. दिवसानं धरणीमाईला ऊब देऊन क्षितिजाड गडप झाला तेव्हा काळ्या मांजरावानी अंधाराने सृष्टीवर कब्जा केला. अस्वल किडेवानी रात्र हळूहळू डुलत सरकत होती. ती बाया पुढं पटापटा पावलं टाकत नव्हती. हेमंत जयवंताने बळवंत आम्ही सगळी भावंड पोटात कुटके लोटकून गोदड्यात गडप झालो. पण मायबापू गुजगोष्टीत रंगल्यामुळं झोपीनं आमच्याकडं पाठ फिरवली. आकाश विंचू वरलाकडं कल्ला होता तेव्हा मी लघवीला उठलो. लघवी करून पुन्हा वाकळीत आडवा झालो. मायबापूच्या गुजगोष्टीला चांगला बहर आला होता. त्यामुळं झोप कुठंतरी दूर प्रवासाला निघून गेली. पुन्हा लघवीला उठलो तेव्हा चंद्रकोर जणू काही बहरलेली आणि न्हाण आलेली पोरगीच वाटली.
पुन्हा मी झोपड्यात आलो. गाळाटलेल्या सोंपाच्या बाजू उताना पडलो. डोळे काय मिटना, ते नुसते ताठरले होते. दारूचे पेले रीते केल्या माणसाच्या डोळ्यावाने माझे डोळे लाल भडक झाले. अजाबात सुचत नव्हतं. तांबडं फुटलं होतं. गार वारं सुटलं होतं. तेव्हा बापूला जाग आली. डोळे चोळला. संतापून हळहळला. शिव्याचा पाऊस पाडायला लागला. नाग्यानं नागवलं म्हणून त्याच्या काशा काढावं वाटत होतं मला. पण आपलं पोरगं चुकलं म्हणून माझ्या तोंडाला लागलं कुलोप. तटखोर होतं बेनं म्हणून दंड भरायला लागला. दंड भरल्या खरं, पण लेकराच्या शाळेचं कसं? गोरठ्याच्या नाही तर उमरीच्या शाळेत नाव दाखल करा. पोरगं शाळा शिकलं नाही तर ढोरं राख्या पोरावानी येडगळ होईन. रानावानानं चोऱ्या चापाट्या करत हिंडल. पोराच्या गळ्याला दावं लावा तर ते आवरल नाही तर बिघडल. भोरट्या चोरा करल, मोठ्या चोरीवर डल्ला मारल. पोलिसाईचे दंडे पोराच्या अंगावर मोडतीन. कसं बी करा, देड्या दुनानं पैसे काढा, त्याला शाळेत धाडा. माईचे हृदयाचे लचके तोडणारे बोल बापूच्या हृदयाला जाऊन बिलगले. त्यामुळं तो आनंदला. क्षणात त्याचा प्रसन्न चेहरा गंभीर झाला. कपाळ हातात घेत तो म्हणाला, एकनाथरावाकडं जातो, 50 उचल घेतो. द्याला तर बरं, नाही तर देड्या दुनानं काढतो. कार्ट्याचं जिनं सार्थक की लावतो. असं म्हणून बापू वतळाकडे गेला. सागाचा कोळसा कचकच जाऊन तोंड धुवून रावाच्या वाड्यात गेला. तेव्हा धरणीमाईचा सखा 1-2 कासरं वर येऊन किड्या किटकुलाला उजेड द्यायला लागला. तेव्हा कोंग्या आणि चिमण्याचा कलकलाट थांबला. मी पण बापूच्या पावलावर पावलं टाकत फाटके तुकडे कपडे घालून रावाच्या वाड्यात पाय ठेवलो. तेव्हा राव चौरंगी पलंगावर मांडी मारून तक्क्याला पाठ टेकून ढाळजत बसला होता. बापू त्याच्या पलंगसेजी त्याचा बूट टेकावला. राव म्हणला, डावल्या चोऱ्या करणं बरं नसतं रे. तुझा बाप इमानदार आहे ते मला ठावं आहे. तू खडोळीवानी तासातले सोले उकरून खाल्लास म्हणा. 1-1.5 रुपयाचे होते. त्या 1-1.5 रुपयासाठी तुझ्या बापाला 100 रुपये दंड भरायला लागला. लेक करणी आणि बाप भरणी हे ठीक नाही. अजून तुझ्या वाटावरलं दूध आटलं नाही. धावत पळत आणि शेंबूड गाळत शाळेत जाय. तुझ्या खंडीवर पेंडी पिढ्या नाचल्या, कुजल्या, वास घेत गेल्या. झालं गेलं, पार पडलं, गंगेला व्हायलं. यापुढं नीट वाघ म्हणजे झालं. असं एका दमात राव बोलून माझ्याकडं बघला. भगोन्यात पिठलं खदखदावं तसं मन मोकळं 5 मजली हसला आणि गर्दन हलवत म्हणला, पिरनाक पैसे देड्या दुनानं काढू नको. 50चे 5200 नाहक द्यावावे लागतील तुला. तू असं कर, 50 रुपये उचल घेऊन जाय. कोळप्याला येऊन फेडून टाक. तुझ्याकडले पैसे माझ्या खिशात हात. वय का नाही बोल? वय की, बापू त्याच्या होला हो देत म्हणाला. रावानं करदोड्याची चाबी सोडला. तिला हातात घेऊन मधल्या घरात गेला. तिजोरी खोलून 50 रुपये आणले. बापूच्या हातावर ठेवला. रुचकीचे फुलं फुलावी तसा बापूचा चेहरा फुलला. हात जोडून त्याने रावाला हयास घातला. राव रामराम घालून पलंगावर भाषा विराजमान व्हावा तसा विराजमान झाला. तेव्हा आम्ही बापले घरी आलो. शाळा उघडून 2-3 रोज पुढं सरकले होते म्हणून आम्ही शिळे पाके भाकरीचे तुकडे घशाआड करून उमरीला जाऊन कपडे खरेदी केले आणि घर गाठला. रात्र मुरळीवाणी पैंजण वाजवत, नाचत, कुदत, अंग मोडत, मौसूद ढुंगण हलवत पसार झाली. सूर्यदेवानं गरुडावानी धरतीवर झेप घेऊन तिला उभवला. तेव्हा आम्ही सारं आटोपून गोरठाच्या सरकारी शाळेत गेलो. नाव दाखल झालं, पटाव आलं म्हणून बापूनं घरची धोपटवाट धरला. जेलात कैदी नंबर 4 बसावा तसा मी खाली मान घालून बसलो. मी नेमानं शाळेत जायला लागलो. पुस्तकं नजरे घालून घालायला लागलो. अभ्यास न इसरता करायला लागलो. माझं डोकं हलकं पण सडकं नव्हतं. वर्गशिक्षक राव होते. ते स्वतःला लायक आणि दुसऱ्याला खलनायक समजत. मागास मुलांना जोडपून काढत. रोज इंग्रजीचे शब्द पाठ करायला सांगत. हजेरी झाली रे झाली की न विसरता शब्द विचारत. पाटील पांडेच्या मुलांना सोपे शब्द विचारून त्यांची बाजू सावरत. मांगा महाराच्या पोराचा शब्द चुकला की त्याच्या हातावर छड्या मोडत. कारण त्या पोरांनी शाळेची फारकत घ्यावी म्हणून. गुरु समतेच्या बढाया मारत पण ते समतेचे वाली नसून विषमतेचे पाली होते. हांगा ड्यांगा करत दिवस काढत, तोंडावरनं हात फिरवत म्हणत, दिन जाओ और तनखाओ. माझी इंग्रजी गोऱ्या लोकावानी पक्की. इंग्रजी परीस गणित पक्क. इंग्रजी शब्द मी गोकून गोकून पाठ करायचो. ते बिचारे चुपचाप पाठ व्हायचे.
1-1.5 तास झाला रे झाला की माझ्या खोपडीतून आंघोळ करताना साबण हातातून निष्ठावं तशी निष्ठायचे. एक दिवस गुरुनं 5-5 शब्द आम्हा पोरांना पाठ करायला दिले. ते मी कसून कमर बांधून पाठ केलो. भुरटा चोर शेतातून निष्ठावा तसं शाळेत माझ्या खोपडीतून 5 शब्द निसटले. माझी पंढरीच घाबरली. त्या समतेच्या पुजाऱ्यानं शब्द विचारायला सुरुवात केली. त्या महोदयाने मला दात ओठ खात एक शब्द विचारला. मी ततपप करायला लागलो. त्या नीच माणसानं माझ्या हातावर छेड्या मोडण्याच्या ऐवजी कुत्र्याला लाथाडावं तसं लाथाडलं. नंतर छेडीनं कोळप्याच्या खोड्यावानी माझी पाठ हिरवी पिवळी केली. दुसरा शब्द लगेच विचारला. तोही माझ्या खोपडीतनं सटाकला. मग काय विचारता, त्याने माझं डोकं हात पाय छेडीनं शेकून नरम केलं. त्याचा जंगली मार सहन न झाल्यामुळं मी टाहू फोडून बोंब ठोकलो. माझ्या पहाडी आवाजामुळं शाळा दाणारली. कांठळ्या बसणारा माझा आवाज ऐकून गंगासागरे नावाचे शिक्षक वर्गात आले आणि गुरुच्या काशा काढायला लागले. म्हणले, गुरु, तुम्ही शिक्षक नसून क्रूर आणि निष्ठुर आहात. तुम्ही जातीयवादाच्या उदास शाळेत अमंगल आणि अर्थशून्य जीवन जगताय. तुम्ही विषमतेचं विषारी बीज निष्पाप बालकांच्या हृदयावर पेरताय. तुम्ही भेदभाव करून समाजात जातीयवादाचा खिंडार पाडताय. शिक्षकानं बालकांच्या मनावर योग्य संस्कार करून विषमतेचं खिंडार बुजवलं पाहिजे, त्यो खरा शिक्षक. म्हणले, बऱ्याच दिवसापासून मी निहाळतोय, डोळा भरून बघतोय. तुम्ही फक्त मागास मुलांना छळता, मरेपर्यंत मारता, त्यांच्या कोवळ्या अंगावर छेड्या मोडता. गोऱ्यांनी काळ्यांना छेळावं तसं तुम्ही दलित मुलांना छेळता. शाळेत जातीयवादाच्या महाकाय वृक्षाला विषारी जेल देऊन का वाढवता तुम्ही? शिक्षक हा जातीयवादी नसला पाहिजे. त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबात समता आणि ममता टिच्चून भरली पाहिजे. शिक्षकाजवळ साने गुरुजीचं हृदय पाहिजे. मी पण सामान्य शिक्षक. सवर्ण मुलांना मी तुमच्यासारखं छेडत नाही का सूडबुद्धीनं लाथाडत नाही. बुटाची ठोसर मी कोणच्याच पोराला मारलो नाही, पुढंसुद्धा मारणार नाही. मुलं म्हणजे शिक्षकाचं दैवत हे तुम्ही विसरला. अरे मुलं आहेत म्हणून शिक्षकांना मान पान आणि किंमत आहे. मला सांगा गुरु, तुम्ही सवर्ण मुलांना ठोसरनं का मारत नाही? ते तुमचे बाप आहेत का? लक्षात ठेवा, तुमची तक्रार मी BO कडं करणार आहे. सागरवाणी शांत स्वभावाच्या गंगासागरे सरांच्या तुफानी आणि चौफेर हल्ल्यामुळं काठीच्या रट्ट्यानं डोम्या लोळा व्हावा तसा गुरु झाला घायाळ. बाजार बसवी आणि आंबट शौकीनाचा जब्बा डोळे भरून बघितल्यावर दोघं शर्मिंदे व्हावेत तसा तो मेंदा होऊन खाली मान घातला. त्याचा चेहरा पाटकन उतरला. गुरुनं पूर्णपणे मग माझ्याकडं दुर्लक्ष केलं आणि ते सोन्याहून पिवळं झालं. हुंड्यापायी बायकोला नवऱ्यानं छेळावं तसं त्याने मला छेडलं, खूप बदडलं. 6वीचं वर्ष कसं बसं मागं पडलं. परीक्षेनंतर माझ्या कष्टाचं सार्थक झालं. मला मधुर फळ मिळालं. माझ्या पदरात पडलेलं फळ बघून बापूचं तोंड हरभऱ्याच्या फुलावाने फुललं. भाड्याच्या बैलावाने माझं येणं जाणं थांबलं. घाणीला झोपावा तसा बापूनं मला कामाला लावलं. ऊन तापायला लागलं. राव सत्वावा तसं परेशान करायला लागलं. माझ्या देहाच्या करोडो छिद्रातून घाम निथळत होता. तो निथळणारा घाम सूर्याच्या तेजामुळं दवबिंदू चमकावा तसा चकाकत होता. हवा लागली की तो घाम चैत्रात नदीचं पाणी आटावं तसा अंगावर सुकत होता. घाम सुकला की काळं अंग पावडर लावल्यावाने पांढरं सिपत दिसायला लागलं होतं. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.